नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? तर आजची आपली रेसिपी आहे पायांचा काढा कसा बनवायचा आणि त्याचप्रमाणे काढा बनवून झाल्यानंतर मग पुढे पायांचं काय करायचं तेही मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, सर्वात प्रथम आपण पाय जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हळद, त्याच्यानंतर अख्खे मसाले आणि चवीपुरतं मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट. तर इतकं साहित्य टाकायचं आहे, तेल टाकायचं नाही आहे. आणि असंच आपण कुकर गॅसवर ठेवून 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. चला, कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पटकन मी नाश्ता करून घेते. कुकर झालेला आहे, थंड झाला की आपण खोलणार आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून आपल्याला जो काढा तयार झालेला आहे तो ग्लासांमध्ये ओतून घ्यायचा आहे. पाणी आपण किती टाकलं होतं त्याच्यामध्ये, तर जितका आपल्याला काढा बनवायचा आहे, जितक्या लोकांसाठी बनवायचं आहे तेवढं पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं होतं आणि पाय टोटल 4 होते. तर बघा, हा जो काढा आहे तो तयार झालेला आहे. सध्या खूप थंडी आहे त्यामुळे हा काढा नक्की प्या. खूप पौष्टिक असतो. ज्यांना सर्दी होते त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम काढा आहे. आता उरलेले जे पाय आहेत त्याचं आपण काय करणार आहोत, तर एक पातेले ठेवलं गॅसवर, त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्यात कांदा चिरून घातलेला आहे, तो छानपैकी परतून घ्यायचा. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट त्यात घालून घेतलेली आहे, तीही परतून घ्यायची त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. बघा, हळद आणि लाल तिखट तो टाकला की पुन्हा एकदा छानपैकी परतून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं, कांदा, लसूण आणि आलं याचं वाटण जे आहे ते टाकणार आहोत. तर तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं वाटण आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने ठरवून घ्या. आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो रस्सा आपण तयार केलेला आहे तो जे पाय शिल्लक आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तो गॅसवर ठेवून त्याला पुन्हा एकदा 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे पायाचा काढा आणि सुके पाय आपले रेडी झालेले आहेत. अतिशय छान लागतात खायला, नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थांबते इथे. भेटूया पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.